असीम सरोदे काय म्हणालेत पाहूया। बिल्डर पुत्र पोर्शे प्रकरणामध्ये दोघांचा बळी गेला आणि त्या बळी गेल्यानंतर आरोपीला दुसऱ्या दिवशी 12 तासाच्या आत जामीन मिळाला। नेमकं हे कलम का लावले होते आणि यामध्ये कुठले कलम लावले पाहिजेत यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत। हा अत्यंत दुर्दैवी अपघात झालेला आहे। बेदरकार आणि बेजबाबदारपणे कार चालवल्यामुळे हा अपघात झालेला आहे। दारू पिण्याच्या अंमलाखाली असलेल्या एका मुलाने हा अपघात केलेला असल्यामुळे अत्यंत गंभीर प्रकरण आहे। याच्यामध्ये मोटर वाहन कायद्यातल्या कलम 3, 5 याचा समावेश आहे आणि पोलिसांनी जो FIR दाखल केला त्याच्यामध्ये ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्टच्या 77 आणि 75 कलमांचा तसंच मोटर व्हेकल कायद्याच्या 199 एचा वापर केलेला आहे। पण हा जो FIR आहे पूर्णपणे सदोष आहे। कोणाच्या तरी दबावाखाली किंवा पैसे देऊन मुद्दामून काही कलम लावले नसतील असा भ्रष्टाचाराचा सुद्धा प्रकार याच्यामध्ये दिसतो। खरं तर 304A निष्काळजीपणामुळे कोणाच्या तरी मृत्यूसाठी कारणीभूत ठरणं हे कलम लावणं इंडियन पिनल कोड मधलं अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर 279 जे कलम आहे ते सुद्धा निष्काळजीपणे वाहन चालवण्यासाठी आहे, ते लावलं पाहिजे। 304A मध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि 279 मध्ये 6 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते। परंतु ते कलम लावलेलं नाही हे अत्यंत आश्चर्यकारक आहे असं मला वाटते। बघा, जो जामीनची प्रक्रिया जी असते ती आणि शिक्षा देण्याची प्रक्रिया दोन वेगळ्या असतात। ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट नुसार जो वयाने लहान असेल त्याला जामीन देताना तशा प्रकारे समज देऊन सोडण्याची प्रक्रिया असते। त्यामुळे आता जे लोक समजत आहेत की याला फक्त निबंध लिहायला सांगितलं आणि सोडून दिलं, असं नाही आहे। जामीन देताना ती अट घातलेली आहे। त्यामुळे त्याच्या वागणुकीमध्ये प्रशिक्षणाचा भाग असला पाहिजे, म्हणून तशा प्रकारची रचनात्मक शिक्षा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये दिली जाऊ शकते। शिक्षा ही नाही आहे, फक्त जामीनच्या संदर्भातला हा विचार आहे। जेव्हा त्याची केस चालेल तेव्हा काय शिक्षा होईल ते ठरू शकेल, पण त्यासाठी FIR करेक्शन आवश्यक आहे। FIR चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।